मृत्यूनंतर नेमकं काय घडतं? मृत्यूच्या 13 मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेल्या महिलेनं सांगितलं, मृत्यूनंतर खरंच काय होतं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच, पण ज्या प्रश्नाचं उत्तर देणारा अनुभव फार कमी लोकांना मिळतो. अमेरिकेतील लिंडा नावाच्या तरुणीनं मात्र हा अनुभव प्रत्यक्ष जगला. अवघ्या 19व्या वर्षी तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणातच तिचं हृदय थांबलं. डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, पण शेवटी त्यांनी तिला मृत घोषित केलं. सगळं संपलं असं वाटत असतानाच तब्बल 13 मिनिटांनी अचानक तिचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. डॉक्टरही अवाक झाले, पण खरी गोष्ट तर त्यानंतर सुरू झाली. कारण या 13 मिनिटात लिंडानं जे अनुभवलं ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. लिंडाच्या मते मृत्यूनंतर ती स्वतःच्या शरीरातून बाहेर पडल्यासारखी वाटली. तिला कोणतीही वेदना नव्हती, उलट एक विलक्षण शांतता होती आणि समोर एक तेजस्वी प्रकाश. ती म्हणते ती वरून डॉक्टरांना स्वतःवर उपचार करताना पाहत होती, त्यांचे प्रत्येक शब्द ऐकत होती, जणू तो तिथं असूनही कुठेतरी वेगळ्याच जगात होती. पुढे तिला एका सुंदर शांत जागेचा अनुभव आला, जिथं भीती नव्हती, त्रास नव्हता, फक्त शांतता होती. काही अनोळखी पण आपलेसे वाटणारे अस्तित्वही तिला जाणवले आणि मग अचानक सगळं संपलं आणि ती पुन्हा आपल्या शरीरात परत आली. डॉक्टर सांगतात मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यानं असे अनुभव होऊ शकतात, पण लिंडासाठी हा फक्त भास नव्हता, तर तिच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणारा अनुभव होता. तिचं म्हणणं आहे मृत्यूची भीती आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे, पण खरोखरच मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न अजूनही तसाच अनुत्तरित आहे.